आता सर्व हात ना शाहीर संदीप मोरे बुवांचा दुसऱ्या फेरीचा जमलेला माझ्या तमाम नाच कलाप्रेमी रसिक माता प्रेक्षकांना शाहीर मानाचा मुद्रा, शाहीर मानाचा मुद्रा, शाहीर मानाचा मुद्रा. बारीक खदलव काय आता खदलव काय याला बदलवतो बरोबर मी आता. तुमच्यासारखी चिल्लर मी खिशात ठेवतो बाबा. केवळ मागच्या गोड बोलतात आणि गोड पण बोलतात बुवा. तुम्हाला दाखवतो तर मोरे बुवांचं पाणी काय तो मला हिजडा म्हणतात. तुम्हाला वाटतं मी हिजडाय? अरे काय छत्रपती शिवाजी महाराज की अंदानी शांतपणे बुवा. असू द्या. बुवाने आल्यावरती सुरुवात केली. बुवा म्हणतात आल्यावरती हॅलो 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 केला. बोलले की नाही? तसं मी करणार नाही. ह्यान किती वेळा हॅलो 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 केला ना बुवा. आपलंच दात आणि आपलंच जोड बुवा. आपलंच जोड बोलतोय. मानाचा मुद्रा केला मुले कोण म्हणतात हे माझी बायको आहे. ती बायको आहे. आजच्या या 4 तासाच्या कार्यक्रमासाठी तुझी मी बायको आहे आजची. आणि मला म्हणतात बांगड्या घालून ये आणि साडी नेसून ये. बुवा आव्हान स्वीकारतो मी, परंतु ह्या लोककलेला टाळा लागेल असं मी अजिबात आयुष्यात करणार. लक्षात ते बांगड्या घालणारे साडी नेसणारे आहेत ना ते बाजूलाच. ते त्यांना काय अक्कल नाही. स्पष्ट बोलतोय. लोककला सांभाळायची असेल तर. पण मला चॅलेंज करू नका बुवा. तर मी पण एक मुंबई मंडळाची टीम मध्ये काय. पण मोरे बुवांना कमी समजू नका. तुम्हाला झोपवतो बघा आज शब्द संदीप बुवा. मला म्हणतात गाण्यामध्ये विषय मी टाकला. जिकडे तिकडे चहूकडे या नामाचा गजर झाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे. मी काय चुकीचं बोललो बाप्पाला. वर्षानुवर्ष येतोच. किती गुणवर नावे आणि वर्षाने बाप्पा गणपती बाप्पा तू माझ्या घरामध्ये येतोस. पुढच्या वर्षी लवकर ये. आणि म्हणतात तुमच्या बापाने काय शिकवलं नव्हतं काय तुम्हाला बुवा. तुमची अक्कल आणि तुमच्या बापाची अक्कल मी आज ओळखली. लक्षात घ्या. रंग म्हणजे तुमची मी आज बायको असं मला होता हिजडा म्हणून. हिजडा तुम्हाला दाखवतो कसा असतो तो. बाईचे पण बुवा लोकांना विचारतात जर रिस्पॉन्स असेल तर टाळ्या भाऊ द्या. भीक माग्या भाऊ भीक माग्या. बुवा तुमची किंमत कळली मला संदीप मोरे बुवा. टोपी घेतली म्हणतात मोरे बुवा आणि छान आहे. माझा पण कलर लाल आहे. बुवांचा पण लाल आहे. सगळं छान आहे. बुवा माझी शान आहे. तुमच्या फेट्यात ती नाही. म्हणून बापांकडनं काय काय शिकलो ते कसं काढतोय बघा. बोलले ना बुवा टोपी घातली फेटा घातलाय फेटा. अरे बापाची अक्कल या बेट्यात नाही. बापाची अक्कल अरे याच्या बापाची अक्कल या बेट्यात नाही. अरे बुद्धीने श्रेष्ठ असावा प्रबोधन कवित्व करणारा. अरे तशी अक्कल पंधरे बुवा तुझ्या फेट्यात नाही. हिजरा मला बोलतो बुवा. हिजरा मी तुम्हाला काही डाऊट असेल तर राखायला या सगळा सामान कीबोर्डवाले आहे. सगळे सगळे घेतात. सवंगडी भरपूर आहे. राखून बघा सगळ्यांना. सगळी तीच आहे बघा. यात मुलगी कोण नाही. म्हणून मला तर हसायला येते. काय बोलायचं मला. बोल बच्चन नाही आम्ही तर बच्चन बापाची सगळ्याला घेणार नाही हो. बुवा आज पण हाव नाही. 11 तारखेला पण हाव. तुमची असं शाप काढी ना शाप काढी पूर्ण मोरे बुवांचा मला विचारा. अरे मग भाई म्हणून काहीतरी बोला ना. म्हणून बुवानी स्तवन छान गायलेली आहे.
शिवरायांची सवन गायले मी उत्तर आणले पण देणार नाही. गुवानी गण गायला वो किसी दिल का आलम शिकून घ्या माझ्याकडनं. 21 वर्ष घासताव मोरे भुवन फक्त 11 वर्षच घासलंय. ती पण सगळ्यांची बिन पाण्याची करून. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने आज तुमची गुरुवारी आदरणीय आहेत. माझ्या गुरुवारांचा मान कसा केला बुवा तसा तुमच्या गुरुवारांचा मान केला. मी तुम्हाला वाईट बोललो पण माझ्या टोपीवरती गेला. टोप्या लावणारे भरपूर असतात बुवा बुवा तसा मी नाही. तुम्ही फेटा घालता तुम्ही शाहिरी करता. माझे गुरुवारी फेटा घालतात ते पोवाडे करतात. मी टोपी घातली मला आवडली मी शाहीर आहे. आणि कोणी काय घालायचं सांगायचं नाही बुवा नाही तर तुम्हाला लंगोटे पुढच्या वर्षी आणेन मी या ठिकाणी लंगोटे घालून मी घालणार नाही बुवा. अरे आधी माझ्या शंकराला प्रश्न विचारते त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं. काय शिकता तुम्ही तुला म्हणता तुम्ही मला सांगा बोलो ह्या माये आधी मायेने प्रश्न विचारत पार्वतीने शंकराला आणि शंकराने उत्तर द्यायचं. आमचं काम नाही हे आमच्या मागणंच आहे. हे आमच्या मागणं आहे मागणंच आहे. त्यांच्या पुढे आम्ही जाऊ. पहिली बारी कोणाची असते हो हा पुढे कोण मग मला तुम्ही सांगा तर माय मागल्या माझ्या कष्ट जास्त सहन कोण करतो. स्त्री करतो. स्त्री करते की पुरुष करतो मला सांगावं सगळ्यांनी. हा या पुरुषाला सांगा भांडी कसं घासतील काय गो यांना जेवण द्या सांगा. अगं ये राणी मला आमलेट पाव पाहिजे. मला तो भुर्जी पाव पाहिजे. आता डाळ भात नको आता घरी जाईल मी लॉलीपॉप खाईल. अशी जात हलगट्या पुरुषांची. म्हणून बुवा उत्तर तुम्हाला देतोय गणाचं कसं ते ऐका. तुम्ही गणरायाला श्रेष्ठ केली मी कसं बघा आधी मला श्रेष्ठ करतो बघा उत्तर. इसको बोलते संगी बुआ धवसने का नाही धवसने का नाही. मला असं वाटतं हा लुंटू मुत्या बाबा आहे पेटेवाला. ऐसा ऐसा करताय ऐसा ऐसा करताय मुत्या बाबा की. म्हणून बुवांच्या गणगत आहे का शिवाचा तू सुद्धा दिनांचा नाता रंगभूमीवरती आता चरणी ठेवी तो माता. कीर्ती तुझी गाजली कीर्ती तुझी जगी गाजली साजली साजली संगे सरस्वती साजली. छान आहे हो. आम्ही कसं श्रेष्ठ करतोय बघा माझ्या आधी महिला आणि गणपती बाप्पाला. अरे विद्येचा विद्यापती बाप्पा श्री गणपती. साथीला रिद्धी सिद्धी आहेत सोबती. वर्ण किती 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 गणा तुझी किती आता गोवांची गवळण पहिले उत्तर देतो नंतर लागतो खचखचून बघा. तुम्ही जास्त त्रास घेऊ नका. पैसा आले भरपूर पैसा मला दिलं आतमध्ये जाऊन ते सगळ्यांची लिस्ट मी घेणार आहे. लय पैसा आले थांबा पहिली गोवांची साला काढतो. हा गोवानी गवळण गायली. गोवा बोलतात गोवानी प्रेमाची गवळण होती. गोवा मी श्यामना बोललो. मी तुला काय बोलतो श्यामना आहे मुलं बोललो. माझा हा श्यामना रुसलाय तुम्हाला भेटा येत नाही कधी. हा श्याम आहे ना तो श्यामना गोवा नाही त्या ठिकाणी वाईट नजर तुमची पापी आहे ती मला माहित
नव्हतं असं तुम्ही कराल कधी. म्हणून गोवानी गवण गायली, अरे विद्याताने अशा बांधल्या जन्मोजन्मीच्या गाठी, तंतोतंत उत्तर 7व्या अवतारामध्ये वचन तुम्ही मला दिलं ते का ना, ते 8व्या अवतारामध्ये पूर्ण झालं. पण शेवटी ही राधा तुझी झाली नाही. तेही प्रेम अजरामर जगामध्ये आहे. म्हणून काय म्हणताय का उत्तर तुम्हाला कसं देतोय याची आवड आहे का. विधाताने अशा बांधल्या जन्मोजन्मीच्या गाठी, गोकुळात मी जन्म घेतला तुझ्याच हंडीसाठी. व खेळी काहीतरी वेगळी करायची, तुझ्याच हंडीसाठी बोलायचं. राधिके समजून घेना, राधिके समजून घेना. आता ऐका बुवा, ऐका जाणकार लोकांचं बघा उत्तर कसं देतोय मी. गोकुळची मी आहे राधा, समजून भू मला साधी. गोकुळची मी आहे राधा, समजून भू मला साधी. अरे करून घेतोस कशाला काना स्वतःची तू बरबादी. अरे जन्म झाला माझा काना तुझ्याच साठी, नको लागू काना आज माझ्या नादी. जन्म झाला काना तुझ्याच साठी, नको लागू काना कधीच माझ्या नादी. पैसे दिलं, क्या बात आहे. ही सगळी दिसते. आमच्यासाठी एक गाणं होऊ द्या. इकडे तिकडे सॉंग. या ठिकाणी खरं सांगतो, अरे 5 मजली माडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. कोणाचं बोल काय होता. महाभारत कथा ही बुवा लगाता वाचायला, साडी नेसून हिजरा लागलाय नाचायला. अर्जुन म्हणतात साडी नेसलं ठीक आहे पुरावा, पण अर्जुन पण पुरुष बरोबर की नाही. मग अर्जुनाचा एक गाठीव विषय होता, मी कटिंग काढली होती माझ्या मौल्यात म्हणून ते बोलणार नाही आता. विषय लक्ष आता कसा देतो बघा. ऐका ऐका. साडी नेसून हिजरा लागलाय नाचायला. कानामध्ये गोळे असतील ते काढून टाका. तुमचा फेटा खाली असेल तो वरती करा. आता थोडासा वरती करा, ऐकायला जाईल. साप कानापर्यंत फेटा असतो. म्हणून विचित्र वाग
माहिती आता विचित्र वागणं हो त्याच असं हो कसं तोच हिजडा लागेल तुला कशाला तोच हिजडा लागेल तुला रात्र आणि दिस कसा लागेल कसा तोच हिजडा लागेल तुला रात्र आणि दिस तोच हिजडा लागेल तुला रात्र आणि दिस आता त्या चालीवर एक विषय देतो बुवा त्यांचं घराणं वाचवा नाही बसून तुम्हाला काय कंटाळा येत नाही का रे एवढा स्टॅमिना आहे बघा विषय कसा आणलाय बुवांचं घराणं वाचवानी बघा दुसऱ्या बारीमध्ये मोऱ्यांवरनं बोलणार विषय त्याला विनंती केली जातीवरनं बोलू नका बुवा केसेस झाले आहेत जातीवर ना आमचं पण समाज आहे 96 कोळी आम्ही म्हणतो जावळीचे मोरे पण आम्ही आहोत हा त्याच्यामुळे तुम्ही मी काय तुमचा गवळी समाज आहे तुमच्या गवळी समाजाला दुखवत नाही तुमचा वासुवाना घराणा आहे तुम्ही दुखवत नाही परंतु कथा पौराणिक अशी आहे बुवा तो दास कबीर तुळशीदास वाणाला काय म्हणतो की माझ्या घरामध्ये अखंड पाहुणे आलेले आहेत साधू संत आलेले आहेत पण तो तुळशीदास वाणी काय म्हणतो की पहिली माझ्याकडे तुझ्याकडे उदारी आहे ना ती मला तृप्ती कर नंतर माझ्याकडे सामुग्री आहे ती घेऊन जा जी सामुग्री आहे ना ती घेऊन जा पहिली उदारी तृप्ती कर तो बोलतो आता माझ्याकडे तर पैसे नाही तो बोलतो नाही आता माझ्या घरामध्ये साधू संत आलेले आहेत एक वेळ काढ तो वाणी आहे ना वाणी माहिती आहे वाणी असतो आपला वाणी दुकानदार वाणी त्यांना म्हणणं नाही तो एक वाणी होता मग तो वाणी काय म्हणतो की एक दिवस असं कर तुला मी आता सामुग्री देतो फक्त एका रात्रीसाठी मला तुझी बायको देशील काय असं वाणी म्हणतो असं वाणी म्हणतो कोण ऐका बुवा तुम्हाला ताल्या ताल कशी देतोय सांगा येऊन मला बुवा हे वाण्या जर तू माझी बायको मागतोस अशी अगूत किती जणांची तू लुटली असशी तुझ्याकडे पैसा आला लखपती झालास करोडपती झालास पण शेवटी माझी बायको मागितलीस तुझ्याकडे घरामध्ये पण बायका आहेत ना म्हणून बुवा विषय कसा आणलाय बघा सांगा मला येऊन बुवा आबरू लुटली सगुणाची आज जिरवली मस्ती मी खचखचून बोलणार नाही चांगली जिरवली मस्ती मी बघा ह्या वासुवाण्याची वासुगिरी करतो तो वाणी वास काढतोय अजून एक बार आहे चांगला मजबूत सांगा मला येऊन बुवा सांगा मला येऊन बुवा कुठली सगुणाची आज जिरवली मस्ती मी आज जिरवली मस्ती मी अगो या वासुवाण्याची आज जिरवली मस्ती मी या वासुवाण्याची Yeah.
किती दिवस जगशील आणि केलेले पाप शेवटी तुझ्या कर्माला बघशील. पैसे दिलं बिपिन सुरे हा तो रावण काय म्हणतो हनुमंताला, राम तुझ्या बापाप्रमाणे तू म्हणतोस ना, छातीमध्ये जो दाखवलास रामाला, पण त्याने शेवटी काय केलं, त्याच्या जीवावरती जगतोस तू, पण तो नसल्यावरती करशील काय, शेवटी सोन्याची लंका म्हणजे झाली, पुन्हा झाली लंका, बरोबर की नाही, हा, पण त्याच्यामध्ये त्या हनुमानाची शेवटी सुद्धा जळली होती, ती पण महत्वाची होती, बरोबर की नाही. माझं गेलं मी म्हणणार नाही, पण तुझं पण मागचं जळलंय, हो बरोबर ना, जळलं ना मागचं, असं वा तापलं काय, तापलं काय, हो माझ्याकडे बघतच नाही, आहे हो माझ्याकडे बघत नाही, त्याला करायचं काय, अरे उड्या मारू नको, उड्या मारू नको, तिकडनं नाही, उड्या मारू नको, उड्या मारू नको, बाप तुझा हा दिसल्या, तो रावण म्हणतोय हनुमंताला, अरे बाप तुझा हा दिसल्या, सांग करशील काय तू जाग्यावर बसल्यावर, उड्या मारू नको, उड्या मारू नको, बाप तुझा हा दिसल्या, बाप तुझा हा दिसल्या, करशील काय जाग्यावर
आहे